नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. सकाळ सकाळी सगळ्यात पहिला व्ह्यू दाखवलो, त्यानंतर आंघोळी गेलो. आंघोळी झाल्यावर बच्चे कंपनी संगत थोडा वेळ खेळत बसलेलो. पहिला तर ठरलेलं आई तीन जाणार होती चिंचणीला, त्यानंतर कळालं की मला पण त्यांच्यासोबत जावं लागणार आहे. अशी सोन्यासारखी संधी चुकून चालत नाही म्हणताना फटाफट तयार झालो बघा जायसाठी. जाताना माझ्यासोबत विदीप होता, बाकी सगळी पाठीमाग होती. तब्बल 2 तासाचा प्रवास पार करून ही सगळ्यात पहिली नदी लागली बघा. नदीवरती पाया पडून आम्ही चाललो पुढे प्रवासाला. जसं जसं मंदिर जवळ येईल तसं तसं गर्दी काय भयानक वाढत चालली होती. चिंचणीची यात्रा असल्यामुळे पाळणं वगैरे पण बक्कळ आलती. भरपूर प्रमाणात ट्रॅफिक पार करून आम्ही शेवटी आलो बघा नदीवर. पूर्वीची प्रथा अशी आहे की या नदीत आंघोळ करूनच मग मंदिरात जातात लोक सगळी. या नदीचे एक वैशिष्ट्य आहे, या नदीत आंघोळ केल्यावर त्वचेवरती जे झालेले रोग असतात ते आपोआप बरे होतात. बबल्या कोणाचीच वाट न बघता लगेचच गेला बघा पोहायला. त्याला तर तेवढंच पाहिजे असते. बबल्या संग मी पण आंघोळ करून घेतलो. त्यानंतर जेवायला बसलो बघा सगळी सगळी मिळून. असं झाडाखाली जेवणाची मज्जाच काय वेगळी आहे. फटाफट जेवण वगैरे आवरलो आणि सगळेजण चाललो बघा मंदिराच्या दिशेने. ट्रॅफिक एवढं बक्कळ होती की गाडी सोडून आम्ही सगळी चालतच चाललो होतो. भरपूर उन्हाचे चटके खात खात शेवटी मंदिरात येऊन पोहोचलो. मी तर पहिल्यांदाच गेलतो, मला बघील तेवढं कमीच वाटालतं. हे चिंचणीचं खूपच मोठं आणि खूपच सुप्रसिद्ध मंदिर आहे. मायाक्का चिंचणी मंदिर हे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचे एक महत्वाचे केंद्र आहे. देवदर्शन त्यांनी सगळं आवरून मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेलं बघा जरा शांत. मंदिरातून बाहेर आल्यावर बाहेर पण देवीचं दर्शन झालं बघा. त्यानंतर मायक्का देवीच्या शेजारच्या मंदिरात गेलो. तिथे दर्शन घेऊन घराकडे जाताना आम्हाला माकड दिसलं. माकडाची तुलना बबल्यासंग करत आम्ही निघालो गाडीच्या दिशेने. गाडी घेऊन घराकडे जाताना अनेक स्टॉप दिला. तो होता नदीवरचा. नदीवर पण एक नारळ फोडला जातोय. नदीवरून मंदिराकडे ट्रॅफिक किती दिसत होतं बघा. तिथला पूल सगळ्या गाड्यांनी भरलेला. नदीवरून डायरेक्ट मंगसुळीत आलो. जाता जाता खंडोबाचं दर्शन घ्यायचं म्हणलं. दर्शन वगैरे सगळं घेऊन आम्ही निघालो घरच्या दिशेने. गाडी तशी बेडगेतून चालली होती, पण मी जाणार होतो सोनीला. सोनीत येऊपर्यंत अंधार पडला आणि घरात येऊन मी डायरेक्ट ब्लॉग एंड केला. याचा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. बाय.